तर आज वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण होत आहे आणि आज रात्री 10:59 या ग्रहणाला सुरुवात होणार आहे। त्याचवेळी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाची अमावस्या असेल। 22 सप्टेंबर रोजी सकाळी 1:23 अमावस्या असणार आहे। खरं तर शास्त्रानुसार सूर्यग्रहण नेहमीच अमावस्याच्या दिवशी होतं, तर चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी होतं। आणि एकंदरीतच भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहण रात्रीच्या वेळी होत असल्यामुळे त्याचे सूतक भारतामध्ये ग्राह्य धरणार नाहीये। सूर्यग्रहणाचे सूतक ग्रहणाच्या बरोबर 12 तास आधी सुरू होते आणि ग्रहण संपल्यावर संपते। तर आज सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता सुरू होईल, म्हणजे सूर्यग्रहणाचा सूतक कालावधी 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून उद्या पहाटे 3:23 असणार आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेणार आहोत, सविस्तर चर्चा करणार आहोत। ज्योतिष नरेंद्र धरणे आपल्या सोबत आहेत। नरेंद्रजी नमस्कार, एनडीटीव्ही मराठीवर आपलं खूप खूप स्वागत। नमस्कार नरेंद्रजी, हिंदू धर्मग्रंथ आणि ज्योतिष शास्त्रानुसार या सूर्यग्रहणाचं नेमकं महत्व काय आहे हे सुरुवातीला सांगाल, आणि कधी सुरू होणार आहे? भारतामध्ये ते दिसणार नाही असं समजतंय। हो, भारतामध्ये सूर्यग्रहणाचं अत्यंत महत्व आहे, कारण प्राचीन काळांपासून भारतात सूर्यग्रहणाच्या काळात आध्यात्मिक साधना करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना करतात। ज्या भारतीय शास्त्र किंवा भारतीय वैदिक परंपरा असं मानते की या काळात सूर्यग्रहण जर भारतात दिसत असेल तर त्यावेळेस केलेल्या साधना, आध्यात्मिक उपासना या अत्यंत त्वरित फलदायी असतात। हे शास्त्रात प्राचीन काळापासून एक मान्यता आणि त्या दृष्टीने त्याचे अनुभव लोकांना येतात। परंतु सदरू या सर्वपित्री अमावस्येला आज होणारं सूर्यग्रहण हे भारतात दिसत नसल्यामुळे त्याचे कोणतेही परिणाम भारतीय उपखंडात होणार नसल्यामुळे त्या ग्रहणाच्या कोणत्याही संबंधित असलेल्या गोष्टी, आध्यात्मिक साधना या किंवा कोणत्याही प्रकारचे नियम, जे काही वेदादी नियम शास्त्रात सांगितलेले ते पाळण्याची गरज नाही असं हे शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे आणि ते योग्य आहे। त्या दृष्टिकोनातून आध्यात्मिक साधनेचा जेव्हा विषय येतो त्याच्यात आपलं गुरुजप, नाममंत्र, जपसाधना, आध्यात्मिक ज्या काही उपासना या गुरुकडून प्राप्त झालेल्या असतात किंवा काही वेळेस गुरुमंत्राचा जप हे भारतात करतात ग्रहण काळामध्ये। आणि सूर्यग्रहणाचं विशेष महत्व आहे। आध्यात्मिक जे काही भूमी आहेत भारतामध्ये, जे काही तीर्थक्षेत्र आहेत, जे काही संगमाची स्थानं आहेत, ज्या ठिकाणी नद्या, समुद्र या प्रकारचे स्नानादी लोक करतात आणि आध्यात्मिक उपासना करतात, ज्यामुळे त्याचे शुभ परिणाम आपले शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्थितीत होतात आणि त्या प्रकारचे शुभ परिणाम आयुष्यावर दिसून येतात। परंतु सदर आजचं सूर्यग्रहण हे भारतात दिसत नसल्यामुळे, भारतीय उपखंडात नसल्यामुळे त्याचे कोणतेही नियम किंवा कोणत्याही प्रकारच्या साधनांचा फारसा त्याच्यात करण्याची आवश्यकता नाही असं त्याचं आजचं महत्व आहे। नक्कीच नरेंद्रजी, एक महत्वाचा प्रश्न आहे, कारण सगळ्यांनाच उत्सुकता आहे। हे सूर्यग्रहण खरं वर्षातलं शेवटचं 2025चं शेवटचं सूर्यग्रहण आहे, मात्र आपल्याकडे 12 राशी आहेत। या सगळ्या ज्या राशीवाल्यांना लोकांना उत्सुकता आहे की आपल्या राशीवर यांचा या सूर्यग्रहणाचा नेमका कसा परिणाम होणार आहे। आपण सांगाल की नेमका या सगळ्या 12 राशींवर या सूर्यग्रहणाचा कसा परिणाम होईल, कोणत्या राशीसाठी हे फलदायी ठरेल किंवा शुभ अशुभ ठरेल? आता यामध्ये सूर्यग्रहणाचा परिणाम हा राशींवर असल्यामुळे, परंतु मुख्यतः ज्या जागतिक स्तरावर ज्या देशात हे सूर्यग्रहण दिसणार आहे त्या ठिकाणी असलेल्या मानवी जीवनावर परिणाम जास्त होण्याचे योग आहेत किंवा स्थिती आहे। भारतामध्ये सुद्धा जे काही लोक राहतात त्यांच्या राशींवर अशुभ परिणाम होण्याची शक्यता नाही। जे शुभ आहेत त्यांना शुभत्व काही प्रमाणात मिळेल। आता याच्या शुभ राशींच्या बाबतीत मेष, वृषभ या राशींना ते शुभ फल देणार आहे। त्या दृष्टिकोनातून कर्क राशीला आहे, म्हणजे जलतत्वाच्या ज्या राशी आहेत त्यांना हे फारसं अशुभ आहे आणि अग्नितत्वाच्या राशींना हे शुभ आहे। त्यामुळे सिंह राशीला, नंतर मेष राशीला आणि त्या दृष्टिकोनातून असलेल्या धनु राशीला याचे शुभ परिणाम आहेत। आणि हे सूर्यग्रहण आज जे होतंय हे सिंह राशीत होतंय, मघा नक्षत्र आज आहे, त्यामुळे सूर्यग्रहणाचं महत्व कायम सिंह राशीतल्या असणाऱ्यामुळे सिंह राशीला या वर्षी शुभ फलदायी आहे। जलतत्वांच्या राशीला हे फारसं योग्य नाही। त्यामुळे राशी आणि ग्रहण याचे जे काही विषय असतात ते त्याप्रमाणे आहेत। तर मेष राशीच्या लोकांना त्याचे शुभ परिणाम मिळतील, सिंह राशीच्या लोकांना काही शुभ परिणाम मिळतील भारतामध्ये। परदेशामध्ये काही वेळेस काही प्रमाणात सिंह राशीचे जे लोक असतील, जो समाज असेल, त्यांना काही अशुभ परिणाम मिळू शकतात। ज्या राशीत ग्रहण होतो त्या बाबतीत त्या राशीच्या लोकांना अशुभत्व किंवा काही ना काही निगेटिव्हिटीज, इनॅक्युरसी जीवनामध्ये त्या विशिष्ट कालखंडात दिसतात। साधारण ग्रहणानंतरचे 30 दिवस, साधारण प्लस मायनस 30 दिवस असे अनुभव येत असतात। याप्रमाणे जलतत्वांच्या ज्या राशी आहेत, मुख्यतः कर्क,
वृश्चिक आणि मीन या राशींना हे फारसं उपयुक्त नाही. अशा प्रकारचे एक अनुभव बाकीच्या राशींनाही मिश्र स्वरूपाचा आहे. काही शुभ परिणाम आहेत आणि काही अशुभ परिणाम आहेत. म्हणजे अग्नितत्व, जलतत्व आणि वायुतत्व या 3 प्रकारच्या राशी सांगण्यात येतात. त्याप्रमाणे मिथुन रास जे आहे वायुतत्वाचे आहे, नंतर तूल रास आहे. याप्रमाणे त्याचे एक शुभ अशुभ परिणाम तुम्हाला दिसतील. निश्चित या चर्चेमध्ये आपण जोडले राहा. यासोबतच ज्योतिष सिद्धेश्वर मारतकर सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. आपण राशींविषयी बोलतोय सिद्धेश्वरजी, म्हणून हा प्रश्न आहे खास. ज्या राशींना 7.5 आहे त्यांना किंवा त्यांच्यावर याचा काही वेगळा परिणाम जाणवतो का, त्या संदर्भातली माहिती सांगाल. हे बघा, आजची जी अमावस्या आहे ही थोडी आपण सिंह राशीमध्ये केतू आहे. तर सिंह राशीमध्ये ग्रहण होता असं आपल्याला ते मानून पुढे जायला पाहिजे. तर याच्यामध्ये आजचा जो चंद्र आहे हा मात्र त्या ठिकाणी कन्या राशीमध्ये आहे. तर त्या दृष्टीने कन्या राशीला हा ग्रहण होत आहे. तर त्या माध्यमातून आपल्याला याचा विचार करायला पाहिजे की बाई ही रास तूळ, कुंभ आणि मिथुन ह्या राशींना ते 4-8-12 असल्यामुळे ह्या राशींना त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तर तिथं तुमचा रवी आणि चंद्र कुठल्या राशीमध्ये आहे त्यानुसार याचा शुभ अशुभ बघितलं जातं. तर याच्यामध्ये कन्या राशीमध्ये ग्रहण असल्यामुळं त्याच्या पुढच्या ज्या राशी आहेत वायू तत्वाच्या ह्या राशींना त्याचा परिणाम अशुभ होऊ शकतो. याचा आपण जर जागतिक लेवलला विचार केला तर वायू तत्वाच्या राशीला यांना त्रासदायक असू शकतात. म्हणजे याच्यामध्ये वादळ होणं किंवा जनरल एक त्याच्यामध्ये वायू तत्वाच्या दृष्टीने विमान अपघात होणं ह्या गोष्टींचा आपल्याला इथं परिणाम दिसू शकेल. तसं त्याच्यामध्ये ज्या राशी आपण म्हटलो त्याच्यामध्ये कन्या राशी आणि 3, 7, 11 मिथुन, तूळ, कुंभ ह्या राशींना त्याचा प्रतिकूल परिणाम असू शकतो. नक्कीच सिद्धेश्वरजी, मग अशा राशींनी अशा वेळेस नेमकी काय काळजी घ्यावी, अशा तुम्ही सूचना म्हणजे काय कराल सूचना अशा राशींना? हा, आता इथं सूर्यग्रहण म्हणलं की आता याच्यामध्ये सूर्याला ग्रहण लागणं याचा अर्थ त्या ठिकाणी सूर्य आणि चंद्रग्रहणाने 2 फरक लक्षात घ्या की चंद्रग्रहण हे मानसिकतेवरती परिणाम करणार आहे किंवा पाण्याशी संबंधित असणाऱ्या गोष्टीवर परिणाम करणार आहे. तर सूर्यग्रहण हे शरीरावरती परिणाम करणार आहे. इथं त्या ठिकाणी शारीरिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते आणि त्या दृष्टीने सूर्याचा संबंध हा बऱ्याचशा प्रमुख व्यक्तींवरती असतो. देशप्रमुख असतील, राष्ट्रप्रमुख असतील किंवा त्याच्यामध्ये घरातील आपला प्रमुख व्यक्ती असेल किंवा एखाद्या कंपनीमधला प्रमुख अधिकारी असेल यांच्यावरती याचा विशेष परिणाम होत असतो. त्यामुळे ह्या व्यक्तींनी थोडंसं त्या ठिकाणी आरोग्याची काळजी घेणं हे गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला माहिती आहे की सूर्य नमस्कार करणं, सूर्याला अर्घ्य देणं किंवा सूर्य स्तोत्र वाचणं, सूर्याची उपासना करणं हे त्याच्यासाठी महत्वाचं असू शकतं. निश्चित. नरेंद्रजी, माझा प्रश्न आपल्यासाठी आहे. सूर्य राशी आणि चंद्र राशी या वेगवेगळ्या मानल्या जातात, वेगवेगळ्या असतात. तर आजच्या या सूर्यग्रहणाचा एकंदरीतच सूर्य राशींवर काही वेगळा परिणाम जाणवतो का, त्या संदर्भातले काही वेगळे उपाय असतात का? सूर्यग्रहण म्हटल्यावर सूर्य राशी जे आहे मुख्यतः आता आज कन्या राशी, सूर्य मघ राशी आणि मघ नक्षत्र आणि कन्या असे दोन्ही एक संक्रमण काल असल्यामुळे काही अशुभ परिणाम सिंह राशीला मिळतील आणि काही कन्या राशीला मिळतील. ग्रहण ज्या राशींना असतं त्यांना त्या बाबतीतले अशुभ परिणाम काही स्वरूपात नक्की जाणवतात. आणि त्या दृष्टिकोनातून उपाय म्हणजे आध्यात्मिक उपासना हा त्यासाठी उपाय असतो. हे आध्यात्मिक उपासना केल्या असताना मानसिक अशांतता जी असते ती दूर होते. इनॅक्युरसीज ऑफ माइंड, मनाच्या अस्वस्थतेचा जो भाग आहे, अनस्टॅबिलिटी ऑफ माइंड ही कमी होते. ग्रहणामध्ये मन आणि शरीर, चित्त आणि शरीर असं म्हटलेलं आहे, या 2 गोष्टींवर त्याचे अशुभ परिणाम जीवनात अस्वस्थता जाणवते ती कमी होते. ती कमी होणार म्हणजे एक प्रकारचा नाम मंत्र जप ज्यांची साधना असतात, गुरूंकडून मंत्र घेतलेले असतात किंवा जे काही नित्य उपासना असते ही केली असताना त्याचे अशुभत्व कमी होतं आणि त्या दृष्टीने त्यांची असणारी अशुभ परिणाम जे आपले काही वेळेस आर्थिक स्वरूपातले असतील, काही सामाजिक स्वरूपातले असतील किंवा आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दलचे असतील ते कमी होतात. हा त्याच्या मागचा भाग आहे. त्यामुळे सिंह राशी तत्वाच्या सिंह राशीतला हे सिंह आणि कन्या दोन्ही राशींच्या बाबतीतलं असणारं ग्रहण हे अशुभत्व निर्माण करणारे ज्यांच्या बाबतीत आहे. परंतु आध्यात्मिक उपासना आणि साधना जे जण करतील मुख्यतः ज्या भूभागावर हे दिसतं, आता भारतात दिसत नसल्यामुळे इथे तसे फारसे परिणाम दिसणार नाहीत, परंतु ज्या ज्या ठिकाणी जागतिक लेवलला हे दिसत आहे त्या ठिकाणी मात्र त्याचे प्रकारच्या आध्यात्मिक उपासना करणाऱ्यांना त्याचे शुभ परिणाम मिळू शकतात असे त्याचं महत्व आहे. निश्चितच. सिद्धेश्वरजी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक राशीवाल्यांना उत्सुकता आहे की त्यांच्या राशीवर नेमका कसा परिणाम होईल या सूर्यग्रहणाचा. मग तुम्ही प्रत्येक राशीनुसार सांगा की या प्रत्येक राशीवर सुरुवातीपासून मेष पासून ते एंड पर्यंत म्हणजे मीन राशीपर्यंत नेमके कसे परिणाम होतील, काय कोणासाठी शुभ अशुभ कसा असेल, प्रत्येक राशीनुसार सांगा. हे बघा, आता मेष राशीकडनं तर विचार केला तर हे कन्या राशीतलं ग्रहण
हे 6व्या स्थानात होतं. तर ह्या लोकांना एक तर आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. हा एक थोडासा अशुभ गुण असला तर एक शत्रूवरती विजय मिळवणं किंवा त्याच्यामध्ये एक चांगल्या नोकरीची संधी त्यांना उपलब्ध होऊन देणं हे तसे एक अनुकूल परिणाम असू शकतील. पण त्या वेळेला मी तुम्हाला आता सांगितलं तसं जरी 6व्या स्थानातलं ग्रह शुभ मांडलं तरी यांना आरोग्याची विशेष काळजी ह्या काळामध्ये घ्यावी लागेल. तर आपण वृषभ राशीकडे तुम्हाला सलग राशी सांगायच्या आहेत का? हो, सगळ्या राशींचं आम्हाला ऐकायचं आहे. ओके. आपण आता वृषभ राशीचा जर विचार केला तर हे कन्या राशीतलं ग्रहण हे पंचम स्थानामध्ये येत आहे. तर पंचम स्थानामध्ये आपण शक्यतो संततीचा विचार करतो. तर इथं मुलांची विशेष काळजी घ्यावी लागेल किंवा ज्या गर्भवती स्त्रिया असतील त्यांनी या काळात विशेष करून त्या आरोग्याची काळजी घेणं किंवा त्या ठिकाणी एक प्रवास जपून करणं म्हणा किंवा वजन उचलणे हे जे काही तसे नियम आहेत त्यांनी त्याची काळजी घ्यायला पाहिजे. जे लोक शेअर मार्केटमध्ये काम करतात त्या लोकांनी ह्या काळामध्ये जास्ती गुंतवणूक करू नये, त्याच्यापासून लांब राहावं. आणि जे लोक आता थोडंसं त्या ठिकाणी प्रेम प्रकरणात अडकलेले आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी या ठिकाणी एक रुसवे फुगे या काळामध्ये होण्याची शक्यता असते. हे वृषभ राशीसाठी आपण विचार करू शकतो. आता आपण मिथुन राशीकडे जर आलो तर मिथुन राशीच्या 4थ्या स्थानामध्ये सूर्यग्रहण होत आहे. तर 4थ्या स्थानामध्ये आपण काय बघतो तर इथं घरात आई असेल तर तिची विशेष काळजी घ्यावी लागेल. किंवा ह्या लोकांची मानसिकता ह्या काळामध्ये जपायला पाहिजे. थोडं यांना मानसिक त्रास या काळामध्ये होऊ शकतो. किंवा ज्या लोक आता प्रॉपर्टीची कामं करत असतील, वास्तू खरेदी विक्री असेल, वाहन असेल, या संदर्भात त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे की इथं चुकीची गुंतवणूक होऊ नये किंवा त्याच्यामध्ये काही अडचणी ही ह्या काळामध्ये येण्याची शक्यता असते. आपण आता कर्क राशीकडे गेलो तर कर्क राशीला 3ऱ्या स्थानात होणारं ग्रहण हे अनुकूल असू शकतं. तर इथं या 3ऱ्या स्थानातला ग्रह एक काहीतरी त्यांना पराक्रमाची संधी मिळणं, कर्तृत्व सिद्ध करणं किंवा बऱ्यापैकी एक त्या ठिकाणी भावंडाशी विषयी काही जर शुभ कार्य करायचे असतील तर ह्यामध्ये त्यांना यश मिळू शकतं. विशेष करून यांचा प्रभाव या काळामध्ये वाढू शकतो आणि मोठं धाडस यांच्याकडनं होऊ शकतं. असं कर्क राशीचा आपण परिणाम असू शकतो. पुढे आपण सिंह राशीकडे गेलो तर सिंह राशीला हे 2ऱ्या स्थानामध्ये ग्रहण होत आहे. तर 2ऱ्या स्थानातलं ग्रहण हे कौटुंबिक सौख्यासाठी चांगलं नाही. तर कुटुंबामध्ये काही अडचणी ह्या काळामध्ये निर्माण होऊ शकतात किंवा घरातल्या ज्येष्ठांची काळजी ह्या लोकांनी घ्यायला पाहिजे. किंवा बऱ्याच वेळेला धनस्थान म्हणून याला आपण संबोधलं जातं. इथं आर्थिक गोष्टीचं सनसन ह्या लोकांना ह्या ग्रहण काळामध्ये असू शकते. किंवा पैशाची कामं न होणं किंवा रखडणं किंवा एक उत्पन्नात घट होणं अशा गोष्टी ह्या त्या ठिकाणी आपण या सिंह राशीच्या लोकांना विचारात घेऊ शकतो. पुढे आपण कन्या राशीकडे गेलो तर हे राशीतच ग्रहण होत आहे. तर राशीतलं ग्रहण हे पुन्हा आरोग्यासाठी चांगलं नाही. यांची शारीरिक आणि मानसिक ह्या काळामध्ये खराब राहू शकते. त्यानंतर वैवाहिक सौख्यामध्ये यांनी थोडंसं त्या ठिकाणी एकमेकांना सांभाळून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये दुरावा किंवा एक गैरसमज होण्याची शक्यता असते, तिथे यांनी काळजी घ्यायला पाहिजे. नंतर आपण तुळ राशीकडे गेलो तर तुळ राशीला हे ग्रहण 12व्या स्थानात होत आहे. तर ह्या लोकांना अनावश्यक खर्च या काळामध्ये होऊ शकतो किंवा बऱ्यापैकी एक यांना सुद्धा आरोग्याची काळजी ह्या काळामध्ये घ्यावी लागेल. या लोकांचं जर काही दूरचे प्रवास असतील, परदेश गमन असेल, हे अचानक कॅन्सल होणं, रद्द होणं किंवा आपण आता बघतोय की एक काही लोकांच्या नोकऱ्या जातात येतात अशा ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये नोकरीमध्ये बाहेरच्या परदेशातल्या नोकरीमध्ये ह्यांना अडचणी येऊ शकतात. असा तुळ राशीचा परिणाम असू शकतो. आपण वृश्चिक राशीकडे गेलो तर हे 11व्या स्थानामध्ये ग्रहण होत आहे. तर ह्यांनाही अनुकूल असू शकतं. तर बऱ्यापैकी येणारा पैसा वसूल होणं किंवा मोठे लाभ होणं असं याचं फळ असू शकतं किंवा मित्रांकडनं काही चांगली मदत ह्या लोकांना या काळामध्ये होऊ शकते. तर एक मोठी इच्छा या काळामध्ये त्यांची पूर्ण होण्याची शक्यता असते. असे वृश्चिक राशीचा आपण परिणाम असू शकतो. आपण पुढे धनुराशीकडे जर गेलो तर धनुराशीच्या 10म स्थानामध्ये ग्रहण होत आहे. तर ह्या लोकांच्या नोकरीमध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात. घरातल्या वरिष्ठांना हे काळ चांगला नाही, त्यांची काळजी यांना घ्यावं लागेल. किंवा नोकरीमध्ये वरिष्ठांशी यांचे खटके उडतील, तिथं त्यांना त्या ठिकाणी सामंजस्याची भूमिका घ्यावी लागेल. नोकरी बदलण्याचे योग ह्या लोकांना येऊ शकतात. सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये जर काम करणारे लोक असतील तर यांना याचा अपयश येऊ शकतं किंवा त्यांना त्याचा प्रतिकूल परिणाम ह्या काळामध्ये येऊ शकतो. आपण मकर राशीकडे जर आलो तर हे मकर राशीच्या भाग्यस्थानामध्ये ग्रहण होत आहे. तर या लोकांना 9म स्थानामधलं ग्रहण हे थोडं मिश्र फळ देणार आहे. तर काही त्या ठिकाणी धार्मिक जप तप उपासना या दृष्टीने हे ग्रहण चांगलं फळ देऊ शकतो. मात्र काही येणाऱ्या संधी मोठ्या ह्या चुकवणं किंवा निघून जाणं किंवा हातातोंडाशी आलेला एखादा संधी हे निघून जाणं असं काही परिणाम होऊ शकतो. किंवा विद्यार्थी असतील त्यांना परीक्षेमध्ये किंवा नवीन प्रवेश घेण्यामध्ये अडचणी येणं किंवा काही एखादी गोष्ट त्या ठिकाणी उत्कर्षाची प्रगतीची असेल त्याला काहीतरी खीळ बसणं
अशा गोष्टी ह्या मकर राशीच्या लोकांना ह्या काळामध्ये अनुभव येऊ शकतात. तर आपण आता कुंभ राशीकडे जर गेलो तर या कुंभ राशीच्या 8व्या स्थानामध्ये हे ग्रहण होत आहे. तर 8व्या स्थानाचं ग्रहण प्रतिकूल असू शकतं. याने आरोग्याचा त्रास या काळामध्ये होऊ शकतो. दुसरी गोष्ट, याने प्रवास करताना काळजी घ्यायला पाहिजे, कारण हे अष्टम अपघाताचं स्थान आहे. तर अपघात होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. वाहन चालवताना काळजी घ्यायला पाहिजे. काही वडिलोपार्जित काही प्रॉपर्टीची कामं असतील तर याच्यामध्ये यांना त्रास होऊ शकतो, किंवा विमा, पेन्शन किंवा वारसा हक्काच्या कामामध्ये यांना प्रतिकूलता त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. त्या दृष्टीने कुंभ राशीला हे प्रतिकूल फळ आपल्याला बघायला मिळेल. नंतर शेवटची जी राशी, मीन रास, तर ह्या राशीच्या 7म स्थानामध्ये हे ग्रहण होत आहे. तर इथं ह्या लोकांना विवाह सौख्यामध्ये काही अडचणी या काळामध्ये होऊ शकतात. काही ताणलेले संबंध असतील तर त्याचं टोकाचं फळ या ठिकाणी म्हणजे घटस्फोटापर्यंत यांचा विचार होऊ शकतो. त्यानंतर भागीदारीचे काही व्यवसाय असतील तर याच्यामध्ये यांना त्या ठिकाणी ते बंद पडण्याची शक्यता असते, किंवा दुसऱ्या बाजूला कोर्ट कचेरीमध्ये या लोकांना काही त्रास होण्याची शक्यता असते. तर त्या दृष्टीने मीन राशीला याचा प्रतिकूल परिणाम अनुभवू येऊ शकतो. अगदी. नरेंद्रजी, आपल्यासाठी माझा प्रश्न आहे, संपूर्ण राशीचक्राविषयी आता जस्ट आपण बोललेलो आहे. ज्या राशींसाठी हे सूर्यग्रहण अशुभ आहे, अशुभ म्हणजे नेमकं काय, आणि ज्या 6 राशींचा यामध्ये समावेश आहे त्यांनी राशीनुसार नेमके काय उपाय करावेत, काय सूचना कराल आपण? अशुभ अशुभ याचा अर्थ असा का त्यावेळेस त्या विशिष्ट राशी ज्या आहेत, या कन्या राशी, आता ज्या ग्रहण असल्यामुळे कन्या राशीला फारच अशुभ त्याचे फल आहेत. तर त्यांना जीवनामध्ये असणाऱ्या अस्वस्थता जाणवतात. त्या अस्वस्थता शारीरिक असतील, मानसिक असतील, आर्थिक असतील, कोणत्याही स्तरावर असतील. कन्या राशीच्या याच्यात ते ग्रहण होत असल्यामुळे त्या संबंधितल्या अशुभत्व आयुष्यात त्या त्या कन्या राशीच्या असणाऱ्या स्त्री पुरुषांना जे काही जागतिक लेवलला ज्या ज्या ठिकाणी कार्यरत असतील त्या ठिकाणी त्यांना काही वेळेस त्यांच्या कार्यक्षेत्रात अशुभता दिसेल, आर्थिक प्रगतीमध्ये अशुभता दिसेल. जे काही आवश्यक व्यापार किंवा असणाऱ्या गोष्टींमधले कामं असतील ते आर्थिक कामं अडकतील, किंवा मानसिक ताणतणाव निर्माण होतील, किंवा शारीरिक आरोग्य बिघडेल. त्यामुळे ज्या राशींना ते अशुभ असतं त्यावेळेस सूर्यग्रहण त्यावेळेस त्या विशिष्ट राशींना हे अशुभत्व देतं. आणि ज्या बाकीच्या राशी, काही राशींना ते मिश्र पण असतं. काही वायू तत्वाच्या राशींना ते शुभ आहे, काहींना अशुभ आहे. दोन्ही मिक्स परिणाम पण मिळतात. परंतु ज्यांना शुभ आहे त्यांना मात्र ते शुभ परिणाम दिसतात. जसं अग्नितत्वाच्या राशींना चांगले परिणाम आहेत, तसं मेष राशीला अत्यंत शुभ परिणाम आहेत, सिंह राशीला चांगले परिणाम आहेत, धनु राशीला चांगले परिणाम आहेत. चांगले त्याच्यात सगळं झालं. त्यांच्या आर्थिक प्रगतीचे विषय आहेत, नवीन काही जीवनातल्या चांगल्या संधी आयुष्यात, चांगल्या व्यापार धंद्याच्या असो किंवा करिअरच्या असो त्या येऊ शकतात. आर्थिक प्रगतीच्या संधी जीवनामध्ये येऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात चांगल्या संधी येऊ शकतात. राजकीय क्षेत्रात असणाऱ्या लोकांना त्यांचे चांगले परिणाम मिळू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचे जीवनातले असणारे सर्वांगीण रिगार्डिंग ऑल स्पिअर ऑफ लाईफ, जीवनातल्या सगळ्याच बाबतीत शुभ अशुभ परिणाम हे त्या त्या राशींवर होतात. ज्या शुभ राशी, ज्या ग्रह ज्या शुभ राशींना आहे त्यांना शुभ परिणाम मिळतात, ज्या अशुभ राशी असतील त्यांना अशुभ मिळतात, आणि काहींना मिश्र परिणाम मिळतात. असे तिन्ही स्तरावर त्याचे शुभ अशुभत्व हे मानवी जीवनावर दिसतं. आणि सदर्भ हे ग्रहण मुख्यतः ज्या देशांमध्ये दिसतंय त्या देशांमध्ये जे लोक राहतात त्याच्या बाबतीत एक प्रकर्षाने त्या गोष्टी दिसतात. आता भारतात दिसल्यामुळे इथल्या बाबतीत काही वेळेस त्या लोक आपल्या असणाऱ्या समाजाला किंवा सामाजिक दृष्टिकोनातून तसे परिणाम दिसणार पण नाहीत. याचा अर्थ मग ज्योतिषशास्त्राला काही दूषणं देणं किंवा चुकीचे म्हणणं हे चुकीचं असतं. मुख्यतः ज्या भूभागावर ते होतं त्या भूभागातल्या असणाऱ्या समाज किंवा व्यक्ती आणि राष्ट्र यांच्यावर ते परिणाम जास्त स्वरूपात होतात. ज्या ठिकाणी दिसत नाही त्या विशिष्ट समाज, राष्ट्र किंवा असणाऱ्या वैयक्तिक स्वरूपातले परिणाम हे फारसे दिसत नाही. हा त्याच्या मागचा भाग आहे. त्यामुळे भारतात दिसत नसल्यामुळे त्या संबंधितले फारसे परिणाम भारतात नाही. आणि आज सर्वपित्र अमावस्या असल्यामुळे पितृभ्यः स्वदा इभ्यः स्वदा नमः हे म्हटलेले, म्हणजे पितरांचं असणारं एक प्रकारचं ऋण व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस भारतामध्ये आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने पितरांना श्राद्धादी कर्म किंवा तर्पण किंवा त्यांच्याप्रमाणे एक प्रकारची आपण त्यांना एक प्रकारची प्रार्थना करणं, किंवा तुमच्यामुळे आम्ही आहोत व तुमच्यामुळे आम्हाला हा जन्म मिळालाय, तर त्या पितरांना त्यांना आदरांजली देणं हा भारतात आज सर्वपित्र अमावस्येचा मुख्य दिवस आहे. त्यामुळे सूर्यग्रहणाच्या बाबतीत कोणताही अशुभ परिणाम हा भारतीय समाज जीवनावर फारसा होण्याची शक्यता अजिबात नाही. पितृकर्म आणि पितरांत असणारा एक प्रकारचा आशीर्वाद घेण्याचा हा आजचा दिवस आहे. हा मुख्य विषय आज भारतवर्षामध्ये आहे. निश्चितच सिद्धेश्वरजी, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, कारण ग्रहण म्हटलं की सूतक काळाची चर्चा होते. सूतक काळ म्हणजे नेमकं काय, आणि या काळात नेमकं काय करावं आणि काय करू नये, काय सूचना कराल तुम्ही? हे बघा, आता जसं धान्य सरांनी सांगितलं की आपल्याकडे जर दिसत नसेल तर ते पाळायची काही कारण नाही. ज्या प्रदेशामध्ये दिसतं तिथं आता काय झाले,
की आपण ज्या ठिकाणी दिसतोय तिथं हा प्रकार धर्मशास्त्र प्रकार कुणी मानत नाहीये. तर ते न पाळणं हा गोष्ट फक्त आपण भारतापुरता विचार करू शकतो. तर भारतामध्ये याचा धर्मशास्त्राचा जास्त आपण त्या ठिकाणी विचार करतो. तर भारतामध्ये हे ग्रहण दिसत नाही, त्यामुळे इथं ग्रहांचे वेद किंवा सूतक किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत नियम पाळायची काही गरज नाही. त्यामुळे इथं लोकांनी निर्धास्त राहावं, त्याच्यामध्ये काय आपल्याला जास्त विचार करायची गरज नाही. नरेंद्रजी, आपल्यासाठी सुद्धा हाच प्रश्न आहे. ग्रहण काळामध्ये काय करू नये असं अनेक मार्गदर्शन केलं जातं, तशा वेगवेगळ्या मान्यता सुद्धा आहेत. झोपू नये असं बोललं जातं. या संदर्भात आपलं नेमकं काय मत आहे? काय स्पष्टता आणाल या विषयासंदर्भात? ग्रहण काळामध्ये अनेक गोष्टी करू नये. आता याच्यात बरेच ठिकाणी मला परदेशातून अनेक माझ्या असणाऱ्या व्यक्तींचे फोन आले का आता अमेरिकेत दिसणारे किंवा अनेक ठिकाणी जे आपले भारतीय विखुरले आणि जे आपले धर्मशास्त्र मानतात असे अनेक श्रद्धावान व्यक्ती या भारताच्या बाहेर राहतात. त्यांना या ग्रहणाविषयी अत्यंत उत्सुकता आहे किंवा त्याविषयी विचारून घेण्याची पण जाणून घेण्याची पण इच्छा होती आणि अनेकांनी तसे फोन किंवा मेसेजेस केले व्हॉट्सअपला. सांगायचा उद्देश असा का काही त्यांच्यासाठी मात्र ही माहिती उपयुक्त आहे. कारण ग्रहण काळामध्ये जे काही गोष्टी असतात वेद जेव्हा लागतात म्हणजे आता ग्रहण तर आता आहे परंतु वेद आधीच लागलेले. त्या काळात मुख्यतः झोप न घेणे. काही लोक म्हणतात ग्रहण पाहावं का, बघायला हरकत नाही, कोणते अशुभत्व त्याच्यात नाही, एक खगोलशास्त्रीय घटना असल्यामुळे ते जरूर बघावं. पण जे श्रद्धावान आहेत, श्रद्धावान लभते ज्ञानम असं शास्त्रात सांगितलंय की जे श्रद्धावान असतो त्याला त्या प्रकारचे जीवनात शुभत्व पण आयुष्यात प्राप्त होतं. त्यामुळे जे श्रद्धावान आहेत त्यांनी ते नियम जरूर पाळावे. जे मलमूत्र त्याग सांगितले पण काळाच्या ओघात ते चुकीच्या गोष्टी म्हणजे याच्यात जे काही प्राचीन परंपरा कायम आपण सांगत असतो त्या काळाच्या ओघात मुश्किल आहे. जसं त्याप्रमाणे ज्या गोष्टी शक्य आहे, कालसुसंगत गोष्टी ज्या शक्य आहे त्या या ग्रहण काळात पाळाव्या. त्याच्यात मुख्यतः झोप न घेणे हे मनुष्य करू शकतो. जे सशक्त आहेत, ज्यांचं आरोग्य उत्तम आहे आणि जे तरुण अवस्थेत आहे आणि जे सगळे नियम पाळू शकतात अशांनी जरूर साधना कराव्या, उपासना कराव्या. ग्रहण पाहण्याची इच्छा असेल तर जरूर ती खगोलशास्त्रीय घटना जरूर अभ्यासावी, पाहावी आणि त्याचा आनंद पण घ्यावा. परंतु त्याच्या शास्त्रात ज्या ठिकाणी सूर्यग्रहण दिसतं आहे त्या ठिकाणी जर तुम्ही त्याप्रमाणे आध्यात्मिक उपासना जर केल्या आपल्या तर त्यांना वैयक्तिक जीवनामध्ये अत्यंत शुभत्व मिळेल. त्या साधना सिद्ध होतात आणि आपल्याला असणाऱ्या जीवनातल्या इच्छा आणि अपेक्षा त्या आपल्या करिअर बाबतीत असतील, आपल्या कार्यक्षेत्रासंबंधित असतील, आपल्या कुटुंबासंबंधित असतील. कारण प्रत्येक मनुष्य जीवनात कोणीही परिपूर्ण नाही आणि जीवनात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या इच्छा आकांक्षा या आपल्या आयुष्यात जे घडावं त्या बाबतीत असतात. तर त्या घडाव्या असं वाटत असेल मनापासून तर त्यासाठी या आध्यात्मिक उपासना ग्रहण काळात जरूर कराव्या. त्याचे शुभत्व वाढतं आणि त्यामुळे जीवनामध्ये त्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. त्यामुळे हा विषय थोडा कालसुसंगत आहे. त्या राष्ट्रात त्या ठिकाणी जे लोक राहतात त्यांना जे काही शक्य असेल नियम पाळणं ते जरूर पाळावे. पण त्याच्यात उपासना, नामजप या गोष्टी सहजगत्या शक्य आहे. बाकीच्या गोष्टी कदाचित त्यांना तिथे पाळता येणार नाही. परंतु नामस्मरण, चिंतन आणि असलेल्या ठिकाणी बसून ईश्वराची एक प्रकारची साधना किंवा एक प्रकारचं चिंतन हे मात्र देश विदेशात प्रत्येक जण करू शकतो. त्यामुळे शक्य कालसुसंगत गोष्टींनुसार त्या गोष्टी त्यांनी जरूर कराव्या आणि आत्मिक साधना वाढवायच्या. ज्यामुळे आत्मतेज आणि आत्मबल वाढेल आणि जीवनामध्ये त्यांना सगळ्या प्रकारच्या अपेक्षा पूर्ती होईल. हे या मागचं मुख्य उद्देश आजच्या ग्रहणाचं विदेशातल्या लोकांसाठी आहे. निश्चितच माझा प्रश्न सिद्धेश्वर सरांसाठी आहे. सर, या ग्रहणाचा प्रभाव राशींवर कधीपर्यंत राहू शकतो? ग्रहण संपल्यावर सुद्धा प्रभाव राहील का या राशींवर? आपण एक अलीकडं आणि पलीकडं असं आपण तसं एक नुसतं ग्रहणाचा विचार केला तर 15 दिवस आधी आणि 15 दिवस नंतर असा आपण त्याचा विचार करायला पाहिजे. जसं आपण मागच्या 7 तारखेला चंद्रग्रहण होतं तर त्याचा परिणाम आपण त्या ठिकाणी ह्या सूर्यग्रहणापर्यंत असू शकला असता किंवा ह्या सूर्यग्रहणाचा परिणाम त्या चंद्रग्रहणापासून पुढच्या त्या ठिकाणी ग्रहणापर्यंत किंवा अमावस्यापर्यंत आपण म्हणून त्याच्यामध्ये 1 महिनाभर याचा परिणाम आपण मानायला हरकत नाही. तर याच्यामध्ये कालावधी जो आपण निश्चित केलेला आहे हा ग्रहणापासून ग्रहणापर्यंतचा काळ. आता मेदिनी ज्योतिषामध्ये असा नियम वेगळे थोडेसे दिलेत की एका ग्रहणाचा परिणाम दुसऱ्या ग्रहणापर्यंत असतो. याचा अर्थ काय की 6 महिन्याचा परिणाम असू शकतो असं पण त्याचं त्या ठिकाणी म्हणायला पाहिजे. की 6 महिने याचा परिणाम राहू शकतो आणि जेवढा तास असतो ग्रहण तेवढा महिने याचा परिणाम असतो असं पण म्हटलं जातं. वेगवेगळे नियम आहेत त्याच्यामध्ये. पण आपण किमान 1 महिना तरी सूर्यग्रहणाचा परिणाम आणि 15 दिवस आधी नंतर त्याचा परिणाम असू शकतो असं पण आपण त्या ठिकाणी जास्त प्रकाशाने म्हणू शकतो. नरेंद्रजी, सूर्यग्रहण आणि राहू केतू यांचा काही थेट संबंध आहे का? आणि असेल तर राशी चक्रावर राशीनुसार कसे त्याचे बदल जाणवतात?
तर नवग्रहांमध्ये राहू आणि केतू हे संपात बिंदू मांडले, म्हणजे हे एक अदृश्य असे मान्य आहेत. परंतु प्राचीन शास्त्र जे आहे, जे धर्मशास्त्र किंवा प्राचीन एक प्रकारचे असणारं पौराणिक वाङ्मय 18 पुराण जे आहे त्याच्यात प्रचंड उल्लेख आहे की राहू केतू हे सूर्याला ग्रासित करतात. चंद्र आणि सूर्यग्रहण ज्या वेळेस होतो त्यावेळेस त्या राहू केतू संबंधित असतं. राहू केतू हे पापग्रह मानले ज्योतिषशास्त्रामध्ये आणि त्यांचा असणारा अशी प्रभाव असल्यामुळे राहू आणि चंद्र किंवा सूर्यग्रहण हे त्याप्रमाणे बाधित होतं. जेव्हा जेव्हा सूर्यग्रहण बाधित होतं असं म्हणतात की सूर्य आणि राहू आणि केतू हे सूर्याला ग्रासतात आणि म्हणूनच ग्रहण होतं. त्यामुळे त्या विशिष्ट ग्रह स्थितीमध्ये त्या प्रकारचे अशुभत्व मन, शरीर, बुद्धी याच्यावर व्यक्तीवर होत असतात. आता राहू आणि रवी हे ज्यावेळेस येतात त्यालाच ग्रहण दोष म्हणतात. आता या काळात अनेक बालकं सुद्धा जन्माला येतात. त्यामुळे ते ग्रहण काळांमध्ये जन्माला येणाऱ्या बालकांचा तुम्ही जेव्हा अभ्यास करता ज्योतिषशास्त्र कुंडल्यांचा किंवा त्यांच्या जीवनाचा, तर तुम्हाला त्या प्रकारे जीवनात त्यांच्यात काही ना काही अशुभत्व दिसतं. त्यांच्या करिअर ती युती कोणत्या स्थानात झालेली, प्रथम स्थानापासून 12 स्थानापर्यंत मानवी जीवन हे एक आर्बिटरी मोशन जे आहे, प्लॅनेटरी मोशन, अवकाशात जी ग्रहस्थिती असते त्याप्रमाणे मानवी जीवनावर होणारे परिणाम हे ज्योतिषशास्त्रात अभ्यासता येतात. तर राहू आणि रवी ज्याला सूर्य म्हणतो आपण, सूर्य आणि राहू युती ज्या वेळेस कुंडलीत होते, ग्रहण काळात ती होत असते कायम, त्यावेळेस त्या मानवी जीवनाचा अभ्यास केला असताना बऱ्याचदा असं दिसतं की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्या विशिष्ट कालखंडात ज्या स्थानातून ते झालेले आहेत ग्रहण काळात त्या स्थानाविषयी जीवनात निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक अनुभव असते. म्हणजे ज्यांना दशम स्थानात असेल रवी राहू युती, तर असं लक्षात येतं का कार्यक्षेत्र प्रचंड त्रास किंवा मानसिक अशांतता असते. समजा धनस्थानात झालं जीवनात आर्थिक त्रास फार सहन करावा लागतो. ज्यांच्या कुटुंब स्थानात झालं असेल, ज्याला आपण सुखस्थान म्हणतो, आयुष्यात पैसा खूप असतो परंतु सुख नसतं. असे जे जीवनात अनेक घटना आपण वेगवेगळ्या ठिकाणी दिसत असतो, तो कोणत्या स्थानातून रवी आणि राहू याची युती झालेली किंवा रवी आणि केतू आणि रवी आणि राहू ह्या दोन युत्या ज्या असतात याला ग्रहण काळातल्या असणाऱ्या स्थिती मानण्यात येते कुंडली शास्त्रात. तर त्यामुळे त्या संबंधितल्या कोणत्या स्थानात झालेल्या आहे याप्रमाणे त्याचे अशुभत्व मिळतं. लग्न स्थानात झाला असेल तर बऱ्याचदा विचार, मन आणि बुद्धी ही स्थिर राहत नाही, धडसरवृत्ती जीवनामध्ये असते. वेळ स्थानात झाला असल्यास ज्याला आपण 12वं स्थान म्हणतो, तर ती मोक्ष मार्गात झालेली ती थोड्या प्रमाणात चांगली असते, कारण मनुष्य अध्यात्माकडे वळतो आणि सांसारिक दृष्टीतून थोडा मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. भातृस्थान किंवा ज्यांना आपण बंधू भगिनींचं स्थान म्हणतो किंवा पराक्रम स्थान म्हणतो, त्याच्यात रवी राहू किंवा रवी केतू युती असेल तर अशा लोकांना भाऊबंधांचं सौख्य मिळत नाही आयुष्यात. बऱ्याचदा त्यांच्या बाबतीत त्यांना नकारात्मकता अनुभवच येते. अत्यंत मोठ्या स्तरावर वादविवाद, कोर्ट कचेरी, अशा प्रकारच्या प्रॉपर्टीचे प्रश्न, अशा गोष्टी रवी राहू युतीने निर्माण होतात. षष्ठ स्थान असेल तर माणसाचं आरोग्य चांगलं राहत नाही, पैसा अडका चांगला असतो परंतु मनुष्याचं आरोग्य चांगलं राहत नाही. कायम वैद्यकीय बिलं किंवा मोठ्या प्रकारचे वैद्यकीय ऑपरेशन्स जीवनामध्ये होत असतात. अशा प्रकारचे भाग्यस्थान असेल तर बऱ्याचदा जीवनात अपॉर्च्युनिटी क्रिएट होत नाही. म्हणजे माणसाची टॅलेंट चांगली असते, जीवनामध्ये नॉलेज चांगलं असतं, परंतु बऱ्याचदा संधी चांगल्या येत नाही आयुष्यात जर भाग्यस्थानात ती रवी राहू युती किंवा रवी केतू युती असेल तर. नंतर लाभस्थानात असेल, लाभस्थानामध्ये लाभांमध्ये अनेक अडचणी येतात, कोणत्या ना कोणत्या स्वरूपातल्या निगेटिव्हिटीज जाणवतात. बऱ्याच लोक पैसे घेतात, पैसे परत देतच नाही, नातेवाईक असतील, मित्र असतील, व्यापारी असतील, कस्टमर असतील, त्यामुळे अशा लोकांचे आर्थिक व्यवहार फसतात. तर अशा 12 स्थानातून जे काही या ग्रहस्थिती ज्या कुंडलीतले असणाऱ्या व्यक्तिनिहाय स्थितीनुसार त्याची जीवनात अशुभत्व मिळतं. थोडक्यात रवी राहू युती किंवा रवी केतू युती ही जीवनामध्ये कायम नकारात्मकता निर्माण करते. ती कोणत्या संदर्भात व्यक्तिनिहाय वेगवेगळी असेल, त्यामुळे ह्या युती ही अशुभत्व ज्योतिषशास्त्रात मानलेले. त्यामुळे रवी केतू किंवा रवी राहू युती ही फारशी शुभ नसते, हा त्याच्या मागचा एक सांगण्याचा उद्देश आहे. निश्चितच सिद्धेश्वरजी, आपण मगाशी मान्यतांबद्दल बोललो, काही दैनंदिन गोष्टी आहेत ज्याच्यावर या ग्रहण काळात बंधनं घातली जातात. मग ही बंधनं नेमकी का घातली जातात? नाही, आता ठीक आहे, आता आपल्याकडे भारतामध्ये तरी आपण त्याच्यामध्ये ह्या ग्रहणाचा जास्त विचार करू, असं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. ज्या ठिकाणी हे ग्रहण पाळायचंय, जसं आता काही न्यूझीलंड किंवा काही पूर्वेकडच्या देशामध्ये त्यांनी त्या ठिकाणी जे प्रदेश आहेत तर तिथं त्याच्यामध्ये हे काही लोक पाळायला पाहिजे असं आपण म्हणून भारतीय असतील तिथं त्यांना सांगायला हरकत नाही. पण याच्यामध्ये बंधनं घालण्याचं कारण काय, तर याच्यात बरं का सूर्य आणि चंद्र हे आपल्या भारतीय परंपरेनुसार एक आपण त्याला देवत्व प्राप्त दिलेलं आहे. तर त्या दृष्टीने त्याचं अनैसर्गिक काही गोष्टी त्या ठिकाणी जर होत असतील की सूर्यचंद्राचं न दिसणं किंवा ते झाकलं जाणं, तर याच्यामध्ये काहीतरी एक आपण धर्मशास्त्रीय कारणातून काहीतरी अशुभ गोष्टीचं ते संकेत आपण मानले जातो. मग ते अशुभ गोष्टी कशासाठी असणार, तर ते जसं चंद्र आणि रवी हे शरीर आणि मनावरती काम करणारे 2 ग्रह असल्यामुळं याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरती होण्याची शक्यता असते. म्हणून याच्यामध्ये विशेष गर्भवती स्त्रियांना विशेष काळजी काय घ्यायला सांगितली की तिथं होणाऱ्या गर्भावरती याचा परिणाम होऊ शकतो, म्हणून ते पाळायला पाहिजे. तिचं स्वतःचं आरोग्य आणि त्या गर्भाचं आरोग्य
हे चांगलं राहावं या दृष्टीने काही नियम त्या ठिकाणी धर्मशास्त्राने सांगितले आहेत. मी मुळात आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण इतर काही गोष्टी आपली कर्म चांगली करू शकतो. ते जर चांगलं नसेल तर मानसिक विकार होणं हे चांगली गोष्ट नाही. तुम्ही काहीच चांगलं कायम करू शकत नाही. किंवा शरीराने तुम्ही जर त्या ठिकाणी जर काही तुम्हाला व्यंग असेल तर तुम्हाला त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावरती होऊ शकतो. काम करण्यामध्ये तुमचं एकूण आयुष्य त्या ठिकाणी शरीर आणि मन ह्या दोन्हीशी खूप निगडीत असल्यामुळं रविचंद्रावरला ग्रहण लागणं याचा अर्थ तुमचं शारीरिक मानसिक आरोग्य बिघडणं आणि त्याची काळजी घेण्यासाठी काही धर्मशास्त्रीय नियम सांगितलेत. त्याचं आपण जर पालन केलं तर त्यांनी काही नुकसान व्हायचं काही कारण नाही. मी त्याचे केल्यामुळे काही त्याचं काही साईड इफेक्ट काही नाही. उलट आपण काही गोष्टीपासून त्या ठिकाणी संरक्षण मिळू शकतो. त्याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे की बा तुम्ही त्यानिमित्ताने काही तुमचे नेहमीचे जपजापे असतील त्याला आपण पुनर्स्मरण करणं किंवा त्याला एक त्या ठिकाणी उजाळी देणं त्याचं त्या ठिकाणी एक आपण म्हणू की सिद्ध करणं ह्या गोष्टीसाठी हा काळ अतिशय अनुकूल सांगितलेला आहे. तुम्ही जे काही जप करत असाल जे काही तुमचे मंत्र असतील त्याला सिद्ध करण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम त्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यामुळे याचा जर आपण त्या ठिकाणी या काळात उपयोग करून घेतला तर तुमचं ध्यानधारणा किंवा तुमचा एकाग्रता वाढणं यासाठी निश्चितपणे मनाची शरीराची जर त्या ठिकाणी चांगली स्थिती होत असेल तर आपण त्या काळामध्ये उपासना केलं या किंवा जपजाप करणं हे शारीरिक आणि मानसिक सुखासाठी चांगलं आहे. त्याच्या पलीकडे त्या न पाळल्यामुळे जर त्या ठिकाणी जर काही शारीरिक मानसिक त्रास होत असेल तर त्याच्यापासून आपण संरक्षण मिळू शकतो. म्हणून ते पाळायला पाहिजे. अर्थात नरेंद्रजी, या ग्रहणानंतर घरात किंवा मंदिरामध्ये शुद्धीकरणासाठी काही विधी केले जातात का आणि त्यामागचा अभ्यास नेमकं काय सांगतो? आता हे आजचं ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे तसा काही प्रश्न नाही. परंतु ज्यावेळेस ग्रहण असतं भारतामध्ये जे ग्रहण दिसतं जसं चंद्रग्रहण दिसलं किंवा आता काही सूर्यग्रहण काही विदिशामध्ये दिसतंय त्यावेळेस देवता या दर्भांनी झाकल्या जातात. दर्भ हे फार पवित्र कुशोदक ज्याला म्हणतात. कुश म्हणजे दर्भ. दर्भाने देवता ही पूर्ण देवतेवर दर्भाचं असं एक प्रकारचं आपण हे करतो आणि दर्भाने देवता झाकल्या जातात. दर्भ हे पवित्र मानण्यात येतं आणि दर्भाने अशुभत्व किंवा अपवित्रता ही दूर होते हे शास्त्रात सांगितलेले. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देवतांना दर्भाने झाकलं जातं. काही ठिकाणी मंदिरं बंद करतात ज्या माध्यमातून ग्रहणाचे अशुभत्व हे पृथ्वीवरील असणाऱ्या कारण सूर्य आणि चंद्र हे देवता मानलेले आहेत आपल्या वैदिक शास्त्रामध्ये. म्हणून स्पष्ट उल्लेख तसा अनेक मंत्रांमध्ये आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देवतांवर कोणते अशुभत्व येऊ नये त्यामुळे दर्भामध्ये एक पवित्र शक्ती असते जी प्राचीन काळापासून सांगितलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून दर्भाने सगळ्या देवता झाकल्या जातात. आणि ग्रहण काळ संपल्यानंतर मग दर्भ काढून त्याला सगळ्या प्रकारचे स्नान घातले जातात. त्याच्यात समुद्र स्नान आहेत, काही सप्तगंगांचे स्नान आहेत, सप्त समुद्रांचे स्नान आहेत. जे जे जल उपलब्ध असतं आणि ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्री ज्या ज्या संगम असतात त्या ठिकाणी संगमावर अनेक लोक स्नान करतात ज्यामुळे त्यांच्या असणाऱ्या जीवनातल्या अशुभता किंवा मानसिक चिंता या दूर होण्यासाठी मदत होते. आणि शारीरिक मानसिक म्हणजे माइंड, इंटेलेक्ट अँड बॉडी, मन, बुद्धी आणि शरीर याच्याने व्यक्ती ही शुद्ध होते. प्युरिटी ऑफ माइंड, बॉडी आणि माइंड आणि इंटेलेक्ट या पद्धतीने शुद्धी या ग्रहण काळ संपल्यानंतर केलेल्या स्नानामुळे अनेक ठिकाणी होते. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून शास्त्रामध्ये देवतांचे मंदिर बंद करणं आणि देवता या दर्भाने झाकणं हा मुख्य प्रकार ग्रहण काळात जर भारतात दिसत असेल तर केला जातो. विदेशात पण त्याच प्रकारचे जे काही मंदिरं असतील त्या ठिकाणचे जे कोणी धर्मविषयक कार्य करणारे व्यक्ती असतील ते करत असतील, केलं पाहिजे. कारण देवतांचे मंदिर जे हिंदू धर्मीय आहेत त्यांनी ते पवित्र असणाऱ्या कुशोदकांनी ज्याला आपण दर्भ म्हणतो त्यांनी ते झाकले पाहिजेत. आणि त्या प्रकारे देवतांचा ग्रहण काळामध्ये जपजाप आदी उपासना आध्यात्मिक जसं सरांनी आता सांगितलं त्याप्रमाणे उपासना केल्या पाहिजेत वेगवेगळ्या प्रकारच्या, जेणेकरून ती आध्यात्मिक उन्नती साधली जाते, आत्मशक्ती वाढते, आत्मबल आणि आत्मतेज वाढतं जे आपल्याला जीवनाला लीड करतं किंवा आपल्या जीवनामध्ये प्रगतीसाठी प्रोग्रेस अँड हॅपीनेस, प्रगती आणि आनंद यासाठी ते मदत करतं. असं याचं महत्व आहे. निश्चितच सिद्धेश्वरजी, आजचं आपलं लाईफस्टाईल हे खरं तर बदलतं लाईफस्टाईल आहे आणि या काळात मग अशा परंपरा कितपत पाळाव्यात, तुमचा काय सल्ला आहे? हे बघा याचं काय साधारण बरं का नुसतं आता आपण वेद पाळायची आता त्या ठिकाणी कधी लोकांना वेळ नसतं की बा एक 12 तास तुम्हाला सगळं पाळायचं, पण किमान आपण ग्रहणासाठी काय 2-2.5 तास असतील तेवढं पाहायला तसं काय माझ्या मते काही अवघड जायला नको. आपण जसं मागे उल्लेख केला की बा काही उपवास हे 2-2 दिवस न खाऊन सुद्धा लोकांनी केलेले आहे, करत असतात, अजून पण करत आहे. तर आपण 2 तास जर त्याच्यामध्ये जर काही गोष्टी जर धर्मशास्त्राने सांगितल्या असतील आपल्या चांगल्यासाठी तर तेवढं पाळायला तसं माझ्या मते काही हरकत नाही. आपण ठीक आहे, आपण जुन्या काळामध्ये लोकांनी 12 तासाला त्याला वेळ दिला, आपण किमान 3 तास जे ग्रहणाचा काळ आहे तेवढं तरी माझ्या मते पाळायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये आपण संरक्षण मिळवलं. त्याच्यापासून जे काही अशुभत्व त्या निसर्गामध्ये निर्माण होतं तर त्या दृष्टीने आपण त्याच्यामध्ये जे काही प्रतिकूलता आहे
ती जर आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यापासून संरक्षण मिळवायचं असेल तर आपण 2 तास 3 तास जे काही ग्रहणाचा काळ आहे तेवढं तरी निश्चितपणे पाळायला पाहिजे. हे आपण आताच्या काळानुसार आपण त्याच्यामध्ये बदल करायला हरकत नाही. निश्चित या चर्चेमध्ये नरेंद्रजी आणि सिद्धेश्वरजी आपण दोघेही सहभागी झाल्यात. अगदी सोप्या भाषेमध्ये आमच्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला समजावून सांगितली, त्यासाठी दोघांचे आभार.